ज्योतिर्मय मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन, पूर्णयोगाचे अंतरंग. नमस्कार. आज आपण श्री माताजींच्या विचारांमधून एका मला वाटतं खूप महत्त्वाच्या संकल्पनेवर बोलणार आहोत, खरी सामुदायिकता. आपल्याकडे त्यांचे सच्ची सामुदायिकता, व्यक्ती आणि समाज यावरचे काही विचार आहेत आणि यात त्यांनी वरवरची आणि खरी एकजूट यातला फरक खूप छान सांगितलाय. आणि व्यक्ती आणि समाजाची प्रगती कशी एकमेकांत गुंतलेली आहे यावरही छान प्रकाश टाकला आहे. आपला प्रयत्न राहील हे समजून घेण्याचा की एखाद्या समूहाला फक्त बाहेरून नाही तर आतून खऱ्या अर्थाने काय जोडतं आणि आपली स्वतःची प्रगती समाजाच्या प्रगतीवर कशी अवलंबून असते किंवा समाज आपल्यावर कसा अवलंबून असतो. चला जरा खोलात शिरून पाहूया. आपण साधारणपणे समुदाय म्हटलं की काय विचार करतो? म्हणजे सारखे कपडे, काही समान चिन्ह, एकत्र येऊन काही गोष्टी करणं, एखाद्या धार्मिक गटात किंवा संघटनेत जसं दिसतं तसं काहीतरी, बरोबर? हो, अगदी वरवरचं सारखेपण. पण गंमत म्हणजे ही फक्त बाहेरची एकरूपता झाली. याला आभासी एकरूपता म्हटलंय. कारण आतून बघितलं तर प्रत्येकजण वेगळाच असतो. त्यांच्या जाणीवा वेगळ्या पातळीवर असतात. यालाच जाणीवांचा गोंधळ असंही म्हटलं आहे. म्हणजे बाहेरून नियम सारखे असले तरी प्रत्येकाची आंतरिक समज, भावना, प्रेरणा त्या वेगवेगळ्या असतात. आणि त्यामुळे एक प्रकारचा ताण निर्माण होतो. आणि इथेच खरी सामुदायिकता वेगळी ठरते. श्री अरविंद ज्याला विज्ञान व अतिमानसिक समुदाय म्हणतात, त्याचा पायाच वेगळा आहे. तो बाहेरच्या गोष्टींवर नाही तर प्रत्येक सदस्याच्या आतल्या जागृतीवर, एका उच्च पातळीवरच्या चेतनेवर आधारलेला असतो. विज्ञान म्हणजे इथे सायन्स नाही म्हणायचंय आपल्याला. नाही, विज्ञान म्हणजे इथे केवळ बुद्धी किंवा मानसिक विचार नाही तर त्या पलीकडची, काय म्हणतात त्याला, थेट सत्यानुभूतीची अवस्था. अच्छा. अशा समुदायात मग लोक फक्त एकमेकांशी जोडलेले नसतात तर ते खऱ्या अर्थाने आतून एकरूप असतात. इतरांना तर जणू काही आपल्या शरीराचाच भाग असल्यासारखं अनुभवतात. हे महत्वाचं आहे. आणि हे फक्त सहानुभूती किंवा भावनिक पातळीवर नाही तर चेतनेच्या खोलवरच्या स्तरावर घडतं, जिथे तू आणि मी यातला भेदच तो अस्पष्ट होतो. ही एक खूप वेगळी आणि खोल कल्पना आहे खरंच. अच्छा, म्हणजे अशी खरी एकजूट साधायची असेल तर आधी प्रत्येक व्यक्तीला त्या विज्ञानमय अवस्थेपर्यंत पोहोचावं लागेल किंवा निदान त्या दिशेने प्रयत्न तरी करावा लागेल. म्हणजे सुरुवात तर स्वतःपासूनच करायची आहे, बरोबर? बरोबर. सुरुवात स्वतःपासूनच आहे, अगदी. पण गोष्ट इतकी साधी नाही आहे. इथेच एक महत्वाचा मुद्दा येतो. व्यक्ती कितीही पुढे गेली तरी तिची प्रगती कुठेतरी नकळतपणे समूहाच्या एकूण स्थितीमुळे मर्यादित होते. समूह तिला जणू काही मागे खेचतो. हे असं आहे की जणू काही आपण सगळे एका मोठ्या अदृश्य जाळ्याने जोडलेले आहोत. एखादी व्यक्ती खूप वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत असेल, समजा उत्क्रांतीच्या पुढच्या टप्प्यावर पोहोचायला तयार असेल, अगदी शिखरावर असेल, तरीसुद्धा तिचा अंतिम टप्पा गाठणं हे पृथ्वीवरच्या सगळ्या मानवजातीच्या म्हणजे समुदायाच्या तयारीवर अवलंबून असतं. अरे देवा. हो. आणि यामुळे व्यक्तीला अक्षरशः मागे थांबावं लागतं आणि बदल घडायला कधीकधी शतकंही लागू शकतात. शतकं? हे ऐकायला थोडं त्याला निराश करणारं वाटू शकतं, पण हे वास्तव आहे असं स्रोत म्हणतो. हे ऐकून थोडं कोड्यात पडल्यासारखं वाटते. म्हणजे एका बाजूला वैयक्तिक प्रयत्न महत्वाचे म्हणतोय आपण, पण दुसरीकडे ते समूहामुळे मर्यादित होतात. मग यातून मार्ग कसा काढायचा? व्यक्तीने काय करावं? फक्त स्वतःवर लक्ष द्यावं की? अगदी बरोबर. म्हणूनच श्री अरविंद दुहेरी प्रक्रियेवर जोर देतात. दुहेरी प्रक्रिया? खरं तर सामूहिक पातळीवर थोडी जरी प्रगती झाली ना तरी त्याचा फायदा व्यक्तीला पुढचं पाऊल टाकायला होतो. अच्छा, म्हणजे उलट पण होतं? हो, नक्कीच. म्हणजे समूह व्यक्तीला मागे खेचू शकतो, तसाच तो पुढे ढकलायला मदतही करू शकतो. दोन्ही प्रक्रिया एकमेकांना पूरक आहेत. व्यक्ती समूहाला मदत करते आणि समूह व्यक्तीला आधार देतो, असं ते नातं आहे. म्हणजे थोडक्यात आजच्या चर्चेतून दोन महत्वाच्या गोष्टी समोर आल्या असं म्हणता येईल. एक म्हणजे खरी एकजूट किंवा समुदाय हा वरवरच्या सारखेपणावर नाही तर खोलवरच्या आंतरिक एकतेवर
आणि चेतनेच्या विकासावर अवलंबून असतो. बरोबर. आणि दुसरी गोष्ट जी खरंच विचार करायला लावणारी आहे ती म्हणजे आपली वैयक्तिक प्रगती आणि समाजाची प्रगती या वेगळ्या गोष्टी नाहीत, त्यांचं एकमेकांशी अतूट नातं आहे. अगदी अगदी. आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं मला वाटतं. जर आपलं स्वतःचं पुढे जाणं आणि समाजाचं पुढे जाणं इतकं एकमेकांवर अवलंबून असेल, तर या जाणीवेमुळे आपण आपल्या वैयक्तिक साधनेकडे किंवा सामाजिक कामाकडे कसं बघायला हवं, याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा? फक्त मी आणि माझी प्रगती असा विचार करणं पुरेसं आहे का? की आपल्या प्रत्येक प्रयत्नात नकळतपणे इतरांनाही सामावून घेण्याची दृष्टी ठेवणं ते जास्त गरजेचं आहे? कदाचित स्वतःच्या प्रगतीचा वेगही इतरांचा विचार केल्याने वाढू शकेल. हा विचार प्रत्येकाने करायला हवा, नाही का? खरंय, विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. धन्यवाद. उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर.